त्याचा सराव झाला पाहिजे। त्या जेव्हा इकडचे आमची स्थानिक मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्यांनी ते थर अतिशय उत्तम पद्धतीने लावले पाहिजेत। आज आपण पाहाल प्रो गोविंदामध्ये मागाठाणे विभागातील मंडळ आमचं दुसरं आलेलं आहे। तसंच आमची इच्छा आहे दिंडोशी विभागातील मुलं सुद्धा जास्तीत जास्त मोठ्या हंडीमध्ये सहभागी होऊन यासाठी हा सगळा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो। या ठिकाणी मुलांच्या संरक्षणाची त्यांच्या मेडिकल व्यवस्था आणि आम्ही त्यांच्या सगळ्यांचे इन्शुरन्स सुद्धा करतो। अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवून मुलांमध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम आमचे सगळे मार्गदर्शक शीतलताई म्हात्रे असतील, आमचे प्रकाशदादा सुर्वे असतील, उद्देश कदम असतील, वायकर साहेब असतील, नरेश मस्के असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवत असतो। हमारे शिवसेनेचे विभाग प्रमुख वैभव वराडकरजी यांनी फार सुंदर असं जयंती सराव शिबिर आयोजन केलेलं आहे। तिथे बघा प्रचंड गर्दी जमलेली आहे, हजारोच्या संख्येने सर्व तरुण वर्ग आलेला आहे, बरीच मंडळ येत आहेत। या निमित्ताने मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होतं आणि त्यांना दोन पैसे सुद्धा मिळतात। महिनाभर सराव करतात, त्यांना आजच्या लास्टच्या दिवसापर्यंत प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांनी सक्सेस झाले त्याचं प्रात्यक्षिक देतात ते। त्यामुळे त्यांना सुद्धा एक चांगली संधी उपलब्ध करून देण्याचं काम वैभव वराडकरने केलं। आणि तिथे बघत असं सुविधा अँब्युलन्स ठेवलेली आहे, डॉक्टर ठेवलेले आहे, नर्सेस ठेवले आहे, बस स्टँड ठेवलेले आहे, त्याच्याबरोबर त्यांनी हुकची सिस्टीम सुद्धा ठेवलेली आहे। म्हणजे जो पण गोविंदा डॉक्टर चढेल त्याला हुक लावूनच चढायचं आहे। त्यांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे सर्व गोष्टी इथे केलेल्या आहेत, त्याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन। मला खात्री आहे अजूनपर्यंत कधी कुठलाही अपघात घडला नाही, याच्या पुढे कधी घडणार नाही, कारण त्याची सर्व तरतूद वैभव वराडकर यांनी केलेली आहे। आता राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना असं म्हटलंय की मुंबईत फक्त मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचीच हवा आहे, असं म्हणत भाजपला आणि शिंदे शिवसेना गटाला डावललेले। इलेक्शन अजून 3-4 महिने लांब आहे। इलेक्शनच्या वेळी कळेल कुणाची हवा आहे आणि कुणाची हवा नाही आहे, कुणाचे जास्त निवडून येतात आणि कुणाचे नाही। कारण आमदारकीच्या वेळी पण असेच बोलले होते, खासदारकीच्या वेळी पण असेच बोलले होते। आता पण मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत आणि महायुतीचा आमदार आता सुद्धा बसलेला आहे आणि महापौर सुद्धा महायुतीचाच बसेल याची आपल्याला खात्री आहे।